हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं सिंथेसिस ऑफ अल्डिहाइड कीटोन्स, aromatic aldehydes and ketones. Next lecture we discuss about the reactions of aldehyde and ketones. Reactions of today's topic is reactions of aldehyde, ketones. आपल्याला माहिती आहे रिॲक्शन म्हणजे काय. रिॲक्शन मध्ये A plus B react to gives product C plus D. आता A आणि B जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा C आणि D मिळतो. म्हणजे याच्यापैकी एकतर A B A वर अटॅक करेल किंवा A B वर अटॅक करेल आणि या दोघींची रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळेल, C आणि D असा प्रोडक्ट मिळेल. याला आपण म्हणतो रिॲक्टंट, याला म्हणतो प्रोडक्ट. मग एक तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. Why the reactions occurs? Reactions occurs due to the polarization or delocalization of electron. Polarization or delocalization, polarization of electron. We know that in aldehyde and ketones, aldehydes have a general formula RC double bond OH and ketones have a general formula RC double bond OR. What is same in this both? Carbonyl group. कार्बोनिल ग्रुप हा दोघींमध्ये सारखा आहे. C डबल बॉन्ड O या ग्रुपला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. आणि रिॲक्शन ज्या वेळेला अल्डिहाइड आणि कीटोन्स यांच्या रिॲक्शन्स होतात त्यावेळेला या रिॲक्शन्स या कार्बोनिल ग्रुपवरच जास्त होतात. तर का होतात? कार्बोनिल ग्रुप एवढा सेन्सिटिव्ह का आहे हा कार्बोनिल ग्रुप ते पाहायचं आहे आपल्याला. कार्बोनिल ग्रुप सेन्सिटिव्ह कशासाठी आहे तर कार्बोनिल ग्रुपमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हा जो डबल बॉन्ड आहे याच्यापैकी एक पाय बॉन्ड आहे आणि एक सिग्मा बॉन्ड आहे. मग याच्यात जे पोलरायझेशन होतं या बॉन्डचं हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग ज्या वेळेला पोलरायझेशन होतं मोर इलेक्ट्रॉन काय करतो, शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या बॉन्डच्या पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. मग याचं पोलरायझेशन कसं होतं, कार्बोनिल ग्रुपचं O वर निगेटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. अशा पद्धतीने हा पोलार झाला. कार्बोनिल ग्रुप काय झाला, पोलार झाला, डायपोल्स. या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन, एक इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस एक इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस तयार झाली. मग हे असं पोलरायझेशन होत असतं प्रत्येक याच्यामध्ये ज्या वेळेला न्यूक्लिओफाईल याच्यावर अटॅक करतो. आता न्यूक्लिओफाईल काय ते पाहू. हा एक कार्बोनिल ग्रुप परत घेतला मी आणि त्याच्यावर हा R ग्रुप अटॅच आहे कीटोनचा. हा दुसरा R आहे. दिस इज द फ्रंट साइड, दिस इज बॅक साइड. डॉटने जे दाखवलेला असतो तो बॅक साइड, बिलो द प्लेन आहे, हा अबो द प्लेन आहे. आणि याच्यावर ज्या वेळेला एखादा न्यूक्लिओफाईल अटॅक करतो, न्यूक्लिओफाईल म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, charge species is known as a nucleophile. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ज्या वेळेला याच्यावर अटॅक करेल त्यावेळेला या कार्बोनिल ग्रुपचं पोलरायझेशन होईल आणि त्याचं पोलरायझेशन झाल्याने काय होईल, आपल्याला न्यूक्लिओफाईल याच्यावर अटॅक होईल. न्यूक्लिओफाईल हा R एक अबो द प्लेन आणि एक बिलो द प्लेन राहील आणि हा O जो आहे हे इलेक्ट्रॉन जे आहे ते ऑक्सिजनवर स्थिर झाले, होऊन निगेटिव्ह चार्ज झाला. नंतर हा O निगेटिव्ह चार्ज आहे कोणताही चार्ज स्पेसिस काय करेल, स्टॅबिलिटीकडे जायचा प्रयत्न करेल, हा स्टेबल व्हायचा प्रयत्न करेल. मग त्यावेळेला हा एखादी प्रोटॉन जर जवळ असेल, हा प्रोटॉन घेऊन घेतील, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन होईल. हा न्यूक्लिओफाईल जसंच्या तसा हा R ग्रुप अबो द प्लेन, हा R ग्रुप बिलो द प्लेन आणि हा O निगेटिव्हली चार्ज स्पेसिस देणे H+ आयन प्रोटॉन्स स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतला आणि OH ही स्टेबल स्पेसिस तयार केली गेली. म्हणजे या न्यूक्लिओफिलिक या टोटल रिॲक्शनमध्ये ही रिॲक्शन किती स्टेपमध्ये होते, 2 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये काय होतंय, न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतोय, हा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस स्टेबल होण्यासाठी H+ ला जवळ घेतोय. मग याच्यामध्ये H+ जवळ जातोय तो आणि OH हा स्टेबल न्यूक्लिओफाईल टेट्राहेड्रल असं नेचर असलेला आपल्याला हे मिळेल, स्पेसिस मिळतोय किंवा स्टेबल कंपाऊंड मिळतोय. मग ही जी स्टेप आहे, पहिली जी स्टेप आहे ही स्लो मध्ये होते.
slow step of a reaction, RDS, rate determining step, and this is the fast step. ही काय आहे, फास्ट स्टेप आहे. अशा पद्धतीने याची जी जॉमेट्री ही ट्रायगोनल प्लेनर आहे, प्लेनर अशी जॉमेट्री आहे बघा, ती सारखी ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री. आणि याची जी ही अशी टेट्राहेड्रल जॉमेट्री झालेली आहे. या जॉमेट्रीला म्हणायचं टेट्राहेड्रल. आलं इथपर्यंत लक्षात? तर कोणतीही रिॲक्शन होताना या दोन स्टेपमध्ये कार्बोनिल ग्रुपमध्ये होताना आधी अटॅक होईल पहिल्या स्टेपला, आणि दुसऱ्या स्टेपला तो स्टॅबिलाइज होईल. आयन जो आहे तो स्टॅबिलाइज होण्याचा प्रयत्न करेल. ती फास्ट स्टेप आहे आणि पहिली अटॅक होण्याची स्लो स्टेप आहे. मग आता एखादी रिॲक्शन पाहू. आता याच्यासाठी आपण पहिली रिॲक्शन, एक रिॲक्शन जनरली आपण OH मायनस HCnची हायड्रोजन सायनाइडची पाहू. बेन्झाल लेड जर घेतला मी, बेन्झाल लेड C डबल बॉन्ड OH, याच्यावर HCN म्हणजे हायड्रोजन सायनाइड, हायड्रोजन सायनाइड याचा अटॅक केला. आता हायड्रोजन सायनाइडमध्ये H इज ऑलवेज पॉझिटिव्ह and this one cyanides is negatively charged species Cn minus. Here the negatively charged species Cn minus acts as a nucleophile. हे न्यूक्लिओफाइल म्हणून ऍड होईल. आता याच्यापासून पहिल्याने मिळणारा मी प्रोडक्ट दाखवून देतो. सायनोहायड्रीन मिळतो असा प्रोडक्ट. हा Cn मायनस COH आणि Cn अशा प्रकारे बेन्झाल्डेट सायनोहायड्रीन, बेन्झाल्डेट सायनोहायड्रीन. आता ही रिएक्शन कशी झाली याचा मेकॅनिझम पाहू. मेकॅनिझम मीन्स स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन हाऊ द रिएक्शन ऑकर्स इज नोन एज मेकॅनिझम. आता या मेकॅनिझममध्ये जशा मी या स्टेप सांगितल्या, या दोन स्टेपमध्ये रिएक्शन होईल. पहिली स्टेप जर पाहू, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल होईल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल बघू. आता फर्स्ट स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. फाईन. आता जे स्टेबल पहिल्या स्टेपमध्ये अल्डिहाइड आहे C डबल बॉन्ड OH, याच्यावर HCN. या Cn मायनसचा जो आहे तो अटॅक झाला आणि हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर शिफ्ट झाले. मग काय मिळालं मला, CO मायनस H आणि हा Cn मायनस याला अटॅच झाला. दिस इज द इंटरमिडिएट स्पेसिस, चार्ज स्पेसिस. दिस इज इंटरमिडिएट, दिस इज इंटरमिडिएट स्पेसिस. ही काय एक इंटरमिडिएट स्पेसिस मिळाली मला. आणि या स्पेसिसला स्टेबलाइज, रिव्हर्सिबल प्रोसेस ही याच्यामध्ये हा आयन काय करेल, स्टॅबिलाइज व्हायचा प्रयत्न करेल. हे स्टेप सेकंडमध्ये मीन्स स्टेप सेकंडमध्ये स्टॅबिलायझेशन असं म्हणेन मी, स्टॅबिलायझेशन ऑफ एन आयन ऑफ स्पेसिस ऑफ इंटरमिडिएट स्पेसिस. इंटरमिडिएट स्पेसिसचं स्टॅबिलायझेशन होईल. हे स्टॅबिलायझेशन काय होईल, हा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे, हे हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि स्टॅबिलाइज होईल. CO मायनस परत लिहितो मी ती स्पेसिस H, आणि याने काय केलं, हे रिॲक्शन जी HC ट्रिपल बॉन्ड मधला जो हा H प्लस राहिलेला होता, या H प्लसला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि स्टॅबिलाइज होईल. अशा पद्धतीने CnOH आणि हा एक H मिळाला का हा प्रोडक्ट, बेन्झाल्डेट सायनोहायड्रीन, बेन्झाल्डेट सायनोहायड्रीन. अशा पद्धतीने रिॲक्शनचं हे मेकॅनिझम आहे, बेन्झाल्डेट सायनोहायड्रीन. तर अशीच रिॲक्शन जर मी ॲसिटोन बरोबर जर केली, CH3 C डबल बॉन्ड OCH3 याच्याबरोबर HCN जर ॲड केला, काय प्रोडक्ट मिळेल मला, हा Cn मायनस एका शॉटमध्ये इथे निगेटिव्ह चार्ज अटॅक होईल. हे निगेटिव्हली चार्ज इथे जाईल आणि तो स्टॅबिलाइज व्हायचा प्रयत्न करेल. CH3 CO निगेटिव्ह जो झाला आहे त्याने H प्लस घेतला आणि स्टॅबिलाइज झाला.
OH CnCH3 अशा पद्धतीचा कंपाऊंड मला मिळेल. ॲसिटोन सायनोहायड्रेन, याला काय मिळेल? ॲसिटोन सायनोहायड्रेन. कशापासून डिराईव्ह केला तो? ॲसिटोन पासून. ॲसिटोन व्हेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड. Acetone when reacts with hydrogen cyanide, it gives acetone cyanohydrin. अशा पद्धतीने रिएक्शन होते. आता पुढची रिएक्शन पाहू. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइड. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. NaHSO3. समजा मी एखादी रिएक्शन घेतली, याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला CH3 C डबल बॉन्ड OH. याचं काय नाव आहे? ॲसिटाल्डेड. ॲसिटाल्डेड ज्या वेळेला NaHSO3 याच्याबरोबर रिॲक्ट होईल सोडियम बायसल्फाइड. सोडियम बायसल्फाइड घेतला आहे. सोडियम बायसल्फाइड याच्यामध्ये HSO3 मायनस हा Na हा प्लस आहे. मग HSO3 मायनस आयन कार्बोनिल ग्रुपवर अटॅक होईल. इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील. म्हणजे याच्यापासून काय कंपाऊंड मिळेल मला? CH3C O मायनस होता तो OH झाला. हा एक H आहे, हा एक H जसाच्या तसा राहिला. आणि HSO3 म्हणजे SO3 मायनस Na अशा पद्धतीचा कंपाऊंड मिळाला. HSO3 मायनस SO3 मायनस Na. नेक्स्ट इज ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स. Addition of alcohols to ketones and aldehydes. कीटोन आणि अल्डिहाइडची जी ॲडिशन आहे तर अल्कोहोलवर केली तर काय प्रोडक्ट मिळतात? When aldehyde and ketone react with alcohol, it gives acetals. बघा, ॲसिटल हा एक नवीन कंपाऊंड आहे तुमच्यासाठी. ॲसिटल काय असतो ते आता पाहू. ॲसिटल कशा पद्धतीने मिळतात? ॲसिटल म्हणजे काय? तर एकच जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याला डिवाइड करायचं. HHOR असा जो ग्रुप आहे, R इज द एनी अल्किल ग्रुप अल्डिहाइड पासून हा तयार झालेला, या अशा पद्धतीच्या ग्रुपला काय म्हणायचं? ॲसिटल. when two oxygen atoms are present on the same carbon atom are called as acetal molecules. आता हे ॲसिटल्स कसे तयार होतील बघा. RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड. ॲसिटलचं स्ट्रक्चर इथं दिसलं नसेल. OR ग्रुप दोघी OR ग्रुप एका सेम कार्बनवर अटॅच आहे. RCOR दिस इज कॉल्ड ॲज ॲसिटल्स. आणि याचा अल्डिहाइड पासून RC डबल अल्डिहाइड पासून डिराईव्ह केला असेल तर अल्डिहाइड पासून जर केला, अल्डिहाइड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कोहोल ROH. अल्कोहोलचा काय जनरल फॉर्म्युला? 2ROH. याचं मी ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये जर रिॲक्शन केली फास्ट कॅटॅलिस्ट होण्यासाठी, रिॲक्शन फास्ट होण्यासाठी जर मी याचे H+च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन केली तर काय होईल? हा OR जो ग्रुप आहे, OR जो ग्रुप ट्वाईस O या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक होईल. ही निगेटिव्ह चार्जकडे जाईल. म्हणजे याच्यापासून काय प्रोडक्ट मिळेल? पहिल्यांदा OR याला अटॅक करेल. हा OR इथे जॉईन झाला. दुसरा जो OR आहे, दोन मॉलिक्युल्स दोन घेतलेत ना आपण, दोन मोल्स घेतलेत. पहिला मोल याच्या कार्बोनिल ग्रुप अटॅक केले, याला OR होईल. दुसरा ग्रुप आणखी ORचा याच्यावर अटॅक करेल, तो त्यावेळेला OR होईल. आणि हे R आणि H ॲज इट इज, R आणि H ॲज इट इज राहिला.
हा काय मिळाला मला, ॲसिटल. दिस इज द ॲसिटल. समजा अशीच रिॲक्शन जर कीटोन बरोबर झाली ना, अशीच रिॲक्शन कीटोन बरोबर जर झाली तर आर सी डबल बॉन्ड ओ आर, दिस इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कीटोन. हा काय कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे. या कीटोनचा जनरल फॉर्म्युलामध्ये मी आर ओ एच 2 मोल्स ऑफ अल्कोहोलचे, आता इथंही आर आर डॅश केलेला आहे इथं, म्हणून मी या आरला आयडेंटिफाईड होण्यासाठी डबल डॅश केला जो रिॲक्शनमध्ये कुठे जातो म्हणून. आता ट्वाईस आर डबल डॅश ओ एच केला आहे आणि याचं हायड्रोलिसिस एच प्लस ॲसिड बरोबर ॲसिडच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन केली तर काय, ट्वाईस आर ओ एच सेम ॲज इट इज वरच्या प्रमाणेच. हा इथं कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करेल, इथं इलेक्ट्रॉन्स देईल, 2 वेळा तशा पद्धतीने अटॅक होईल. खाली लिहितो हा प्रोडक्ट थोडा, तर ओ आर डबल डॅश वरती झाला, ओ आर डबल डॅश दुसऱ्यांदा अटॅक करेल म्हणून तो ओ आर डबल डॅश तिथंच, आणि आर आर डॅश ग्रुप अशाच पद्धतीने आर आर डॅश. दिस इज कॉल्ड ॲज कीटल. कीटोन पासून डिराईव्ह झाला आहे म्हणून याला काय म्हणेल मी, कीटल. बघा ॲसिटल आणि कीटलमध्ये काय डिफरन्स आहे, ॲसिटलमध्ये इथं आर आहे, इकडे अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड पासून डिराईव्ह केलेला आहे आर आणि एच, इकडे आर आहे इकडे एच आहे. कीटोनमध्ये काय, इकडे आर आहे इकडे आर डॅश, दोघीकडे आर आर, हा कीटल आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन ॲसिटल अँड कीटल्स. आता याचं जे मेकॅनिझम आहे हे तुम्ही डिराईव्ह करायचं आहे, पुस्तकात दिलं आहे चांगल्या पद्धतीने. याच्यात डिरायव्हेशन विचारलं जात नाही, पण ॲसिटल्स आणि कीटल्स कसे आहेत हे विचारले जातात. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲसिटल, बऱ्याच वेळा विचारला गेला आहे ॲसिटल आणि कीटल्स. जनरल फॉर्म्युला ऑफ ॲसिटल्स अँड कीटल्स. नेक्स्ट रिॲक्शन इज ॲडिशन ऑफ अमोनिया अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. अमोनियाचं जर ॲडिशन केली तर addition of ammonia and its derivatives. आपण जर अमोनियाची ॲडिशन केली याच्याबरोबर तर काय मिळेल आपल्याला, एक जनरल रिॲक्शन आहे. सगळ्यात पहिल्याने युरोट्रोपिन नावाचा जो कंपाऊंड आहे त्या अमोनियाची जर 6 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड HCHO घेतले, मी 6 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड घेतले आणि 4 मोल्स ऑफ NH3 जर घेतला, अमोनियाची रिॲक्शन केली तर याच्यापासून जो कंपाऊंड मिळेल तो मिळतो CH2 6 टाइम्स N4H2O. अशा पद्धतीचा हा जो कंपाऊंड आहे CH2 6 टाइम्स N4H2O. When formaldehyde reacts with ammonia, it gives this type of compound. This type compound is called as urotropin. Urotropin. त्याचं नाव आहे हेक्सामिथिलीन टेट्रामाइन. हेक्सामिथिलीन टेट्रामाइन. हेक्सामिथिलीन टेट्रामाइन अशा पद्धतीचा हा कंपाऊंड मिळाला. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. When formaldehyde reacts with ammonia, it gives hexamethylene tetramine. When formaldehyde reacts with ammonia, it gives hexamethylene tetramine. Hexamethylene tetramine. तर hexamethylene tetramine urotropin, this is one of the important drugs. It is used as an antiseptic acid in urinary tract infections or goiter disease मध्ये युरोट्रोपिनचा यूज होतो. तर युरोट्रोपिनचा यूज कसा आहे, इट इज used as internal urinary antiseptic.